येवलेवलेचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक व्हिडिओ भेटलाय त्यांना वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेतात, कारण ती तलवारीची, दांड्याची, कोयत्याची, शेरो शायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे. त्यांना ते जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे. आम्ही तसे असतो त्या गोरगरिबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो, जीव लावतो, गोरगरीब ओबीसीला सुद्धा. आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही, कारण आम्ही उलट्या काळजाच्या नाही आहेत. हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसी त्यांनी डावावर लावलाय. इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते, सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात ते, त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचं ठरवलेलं आहे. त्यांनी आतून ठरवून केलंय की आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीसांना. तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली, सांगू का? तर ती खरी का खोटी माहीत नाही, तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने बोलू नये. पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला का कुठे एक चर्चा झाली त्यांच्यात, आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणलं जणू अलिबाबा ही माहिती आता खरी का खोटी माहीत नाही, पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुतीलं होतं असं त्याचं म्हणणं आहे. त्या बैठकीत मानला जणू तो मला अजित पवारने गुतीलं होतं त्यावेळेस. आता संधी आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला, नेतृत्व काँग्रेसकडे घ्या, आम्ही सगळे त्या मागे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू, म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघन. आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल. तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला, त्याची सुद्धा बंद होईल. पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चालवा. मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांचं तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे. काल नाशिकचे काही लोक आले होते, ते सांगत होते काय ते जरांगेचं काय, तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती. आता वडेट्टीवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना, ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? ते काय पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात. त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात. तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो काय. आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही. तो काही मराठ्यांचा लीडर नाही. मराठ्यांचे खूप लीडर आहेत मोठे मोठे सगळे, म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लीडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत. शरद पवार आहेत, अजितदादा पवार आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशा अनेक कितीतरी निघतील. नवीन पण आता निघाले सारखे नवीन, ते सुद्धा अपकमिंग आहेत. असे किती ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे. परंतु ह्या सगळ्यांनी सुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत, मंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले, आजही आहेत, पूर्वी पण होते, पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केलेलं होतं. आणि बद्दल त्यांना दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केले, कारण मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही, हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही. आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना, हा लीडर कुठला आहे, कसला नेता, ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर, काय ते दारू करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईल, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे. तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही, त्याचा काही अभ्यासही नाही. मी आता नावं घेतली, नारायण राणे आहेत,
आहेत ना सगळी मोठमोठी मंडळी.